Hello guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Edu on Tips. Okay, baga, this is the last chapter of the our today's topic. Okay, that is the disorders बघणार आहोत. Disorders एकदम easy सा topic आहे, that is the asthma, emphysema आणि occupational respiratory disorders. Okay, let's start it. Asthma is काय म्हणते? Asthma is difficulty in breathing causing wheezing due to inflammation of bronchi and bronchioles. अस्थमा मध्ये काय होते माहिती आहे का? कॉजिंग व्हिजिंग होते म्हणजे ड्यू टू कशामुळं? दॅट इज इन्फ्लामेशन ऑफ ब्रॉन्काय आणि ब्रॉन्कियल्स. म्हणजे ब्रॉन्काय आणि ब्रॉन्कियल्स असतं ना त्याचं इन्फ्लामेशन होते त्यामुळं व्हिजिंग होत असते. ओके, दॅट्स दी अस्थमा म्हणजे ओके. त्यानंतर इम्फायसेमा इज अ क्रोनिक डिसऑर्डर इन विच अल्व्हिओलर वॉल्स आर गेट डॅमेज्ड. यस, हे विचारू शकतं. दॅट इज सपोज अस्थमामध्ये अल्व्हिओलर वॉल्स डॅमेज झालेले असतात किंवा ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्समध्ये डॅमेज झाले कोणतं झालेले असतात विचारू शकतात. किंवा इन्फ्लामेशन ऑफ द ब्रॉन्कियल्स कशामध्ये होतं? दॅट इज द अस्थमामध्ये होते. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, दॅट इज द सिम्पटम्स हे लक्षात ठेवा. ओके, डन. काय होतं? ओके, emphysema is the chronic disorder in which alveolar walls are get damaged due to which respiratory surface is decreased. One of the major causes that is the cigarette smoking. म्हणजे सिगारेट स्मोकिंगमुळं हा डिसीज होतो आणि यामध्ये काय होतं? दॅट इज द रेस्पिरेटरी सर्फेसेस डिक्रीज्ड. अल्व्हिओलर वॉल्स डॅमेज झाल्यामुळे काय म्हणतात रेस्पिरेटरी सर्फेस डिक्रीज झालेलं असते आणि मोस्टली ह्याचं कशामुळे होतं? दॅट इज द सिगारेट स्मोकिंगमुळे. ओके, पहिलं काय होतं? दॅट इज द अस्थमा पहिलं स्टार्टिंगचं. अस्थमामध्ये काय होतं? दॅट इज द व्हिजिंग होते कशामुळे? बिकॉज ऑफ द इन्फ्लामेशन ऑफ द ब्रॉन्काय आणि ब्रॉन्कियल्स. ओके, दॅट इज द अस्थमा. त्यानंतर एम्फायसेमामध्ये काय होतं? अल्व्हिओलर वॉल्स जे असतात ना ते डॅमेज झाले असतात कशामुळं? ड्यू टू विच काय म्हणतात सिगारेट वगैरे स्मोकिंगमुळं अल्व्हिओलर वॉल्स डॅमेज झाले असतात त्यामुळं रेस्पिरेटरी सर्फेस असतो ना तो डिक्रीज होतो. दॅट्स दी क्रोनिक डिसऑर्डर एम्फायसेमा. नंतर लास्ट वन इज द occupational respiratory disorders. In certain industries, especially those involving grinding or stone breaking, so much dust is produced. म्हणजे आपण रस्त्यावरती वगैरे किंवा काय इंडस्ट्री असते त्यामध्ये बऱ्याच म्हणजे काय म्हणतात डस्ट असं म्हणजे धूळ वगैरे प्रोड्यूस होत असते. दॅट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी कॅन नॉट फुल्ली कोप विथ द सिच्युएशन. म्हणजे ॲडजस्ट होऊ शकत नाही लॉंग एक्सपोजर म्हणजे बरेच दिवस ह्या काय म्हणतात अशा धुळी या ठिकाणी जर काम वगैरे केलं तर इन्फ्लामेशन लिडिंग टू फायब्रोसिस अँड दस कॉझिंग सिरियस लंग डॅमेज. ओके, वेअर प्रोटेक्टिव्ह मास्क. म्हणजे अशा इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात ना त्यांनी मास्क घालायला पाहिजे. ओके, पहिल्या स्टार्टिंगला दॅट इज द अस्थमा, देन इम्फायसेमा अँड देन थर्ड वन इज द ऑक्युपेशनल म्हणजे काय? हे ती धुळीच्या ठिकाणी काम करण्यानं थोडंसं लंगला डॅमेज होऊ शकते. ओके, आणि अस्थमामध्ये काय होतं? इन्फ्लामेशन ऑफ द ब्रॉन्कियल्स. इम्फायसेमामध्ये रेस्पिरेटरी एरिया सर्फेसेस डिक्रीज. दॅट इज द अल्व्हिओलर वॉल्स आर डॅमेज्ड दॅट ड्यू टू सिगारेट स्मोकिंग. ओके, अँड आवर टॉपिक इज फिनिश्ड हिअर. ओके, आय होप की काही डाऊट नसतील. ओके, थँक्यू. जरी काही डाऊट असतील तरी कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू. बाय बाय.